अमरावतीमध्ये आपण बघतोय निकालापूर्वीच नवनीत राणांनी साई मंदिरामध्ये पूजा केलेली आहे। कार्यकर्त्यांचं नवनीत राणा साई मंदिरामध्ये पोहोचल्यात। विजयासाठी नवनीत राणांनी साई चरणी साकडं घातलेलं आहे। अमरावतीमध्ये नवनीत राणा विरुद्ध काँग्रेसचे वानखडे यांच्यामध्ये सामना रंगतोय। ही दृश्य आपण बघतोय। रेश्मा, कशा पद्धतीने नवनीत राणा यांनी साईबाबाला साकडं घातलेलं आहे। अनेक वेळेला हनुमानाची पूजा करताना सुद्धा नवनीत राणा आपल्याला दिसलेले आहेत। हनुमान चालीसा त्या सार्वजनिकरित्या मोठ्या प्रमाणावर तशा कार्यक्रम आयोजित करताना दिसतात। मात्र आज निकालाची सकाळ आहे आणि त्या आता साईचरणी पोहोचले। निश्चित, आणि देवाला साकडं घालणं स्वाभाविकच आहे, कारण नवनीत राणांची लढत इतकी सोपी नाहीये। चौरंगी लढत आहे इथं खरं तर, कारण का नवनीत राणा सोबतच वानखेडे यांच्या सोबतच प्रहार संघटनेकडून दिनेश बुब आहेत आणि वंचित कडून देखील आनंदराज आंबेडकर हे इकडे उभे आहेत। त्यामुळे स्वाभाविकपणे चौरंगी लढतीमध्ये आपणच बाजी मारावी पुन्हा एकदा असं नवनीत राणांना वाटणं स्वाभाविक आहे। आणि काट्याची टक्कर आहे। भाजपचा अंतर्गत विरोध असेल, प्रहार संघटनेनं केलेला विरोध असेल, या सगळ्यामुळे त्यांचं आव्हान कठीण बनलेलं आहे।